Dear students, we continue the numericals on gravitation. आता ग्रॅव्हिटेशन टॉपिकवरचे पुढचे प्रॉब्लेम्स आपण कंटिन्यू करूया. तर 53 नंबरचा न्यूमरिकल पहा. द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए रॉकेट ऑफ मास. रॉकेटचं मास किती दिलेलं आहे? m इज इक्वल टू 100 kg, राईट. ॲट ए डिस्टन्स म्हणजे r1 इज इक्वल टू 10 to the power 7 मीटर फ्रॉम द अर्थ इज, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी बेटा दिलेली आहे आपल्याला -4 × 10 to the power 9 जूलमध्ये. देन इट्स वेट. आता वेट काढायचं आहे, पण किती हाईटला काढायचं आहे? r2 इज इक्वल टू 10 to the power 9 मीटरला वेट किती काढायचं. आता वेट म्हणजे काय फॉर्म्युला? त्या हाईटला जी काढावं लागेल, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर पोटेन्शियल एनर्जी दिली असेल तर पोटेन्शियल एनर्जीच फॉर्म्युला घ्यायचा. सांगा बरं मला काय पोटेन्शियल एनर्जीचा? PE इज इक्वल टू सांगा -G m अपॉन काय असेल? ऑर्बिटमध्ये 2 times r, राईट. तर बेटा -G M इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी इंटू 2 times r. आता पहा पोटेन्शियल एनर्जी किती आहे? -4 × 10 to the power 9 आहे, इंटू 2 × r. हा पोटेन्शियल एनर्जी ऑफ रॉकेट तुम्हाला दिले या डिस्टन्सवरती, सर्टन हाईटवरती ते दिलेलं आहे. आणि मग रेडियस आपल्याला माहीत आहे किती आहे? 10 to the power 7 अँड दॅट इज इक्वल टू हे मायनस मायनस प्लस दोन्ही Gm इज इक्वल टू 4 × 2 × 10 to the power 9 8 17. आपल्याला काढायचं आहे वेट. वेट म्हणजेच फोर्स. F इज इक्वल टू GM डिवाइड बाय r2 स्क्वेअर, राईट. आता r2 स्क्वेअर बरं का लक्षात ठेवा, कारण कोणत्या हाईटला? 10 to the power 7 तिथं काढलेलं विचारलेलं आहे. म्हणून त्यावेळेस GM ची किंमत काढून घ्यायची होती आपल्याला. ती 4 × 2 × 10 to the power 17 डिवायडेड बाय r2 आपल्याला दिलेला आहे 10 to the power 9 त्याचा स्क्वेअर, 10 to the power 9 चा स्क्वेअर, 10 to the power 9 चा स्क्वेअर, अँड दॅट इज इक्वल टू 8 × 10 to the power 17 डिवायडेड बाय 10 to the power 18. 9 2 18 आणि 9 इथलं 9 आणि 7 16 होते, 17 ने 9 7 16 होत आहे. इथं करेक्शन करा. हां, तर आता पुढे किती आलं सांगा मला? हे 8 × 10 to the power हे 16. आता 18 वर गेले, -18 आणि +16 म्हणजे -2. 8 × 10⁻², न्यूटन इज द फोर्स. आहे का पॉवर प्रॉब्लेममध्ये? हा प्रॉब्लेम थोडासा टिपिकल आहे. टिपिकल म्हणजे काय? फोर्स म्हटलं की W इज इक्वल टू M × G डोक्यात बसलेलं असतं, परंतु ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू वेट आहे, हे मात्र इथं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग पोटेन्शियल एनर्जी दिलं तर वेट कसं काढायचं, हा एक अनेक प्रॉब्लेम होतो. म्हणून पोटेन्शियल एनर्जी जे दिले त्याचाच फॉर्म्युला लिहायचा बेटा. इथं पोटेन्शियल एनर्जी बरोबर काय फॉर्म्युला? -GM अपॉन 2r त्या ऑर्बिटमध्ये. आणि मग GMM ची किंमत PE × 2 times r, PE 4 × 9 10 to the power 9 × 2 × 10⁻7 आणि मग 4 2 8 9 7 16 हे GMM चे. आता फॉर्म्युला आपल्या काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू वेट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू वेट हा फॉर्म्युला आपला. आणि मग GM अपॉन r2 चा स्क्वेअर.
R2 म्हणजे कुठं काढायचं आहे, या हाईटला काढायचं आहे इथं. तर GMM ची किंमत किती आपण काढली, 4 × 2 × 10⁻16 डिवाइड बाय R2 म्हणजे 10⁹ त्याचा स्क्वेअर, 10⁹ चा स्क्वेअर 10⁻18 होतो आणि 8 × 10⁻² न्यूटन इज द फोर्स. राईट, आल्या लक्षामध्ये कशा पद्धतीनं हा न्यूमरिकल बेटा आपण इथं सॉल्व्ह केला. चला आता पुढचा न्यूमरिकल्स. द व्हेलॉसिटी विथ विच अ बॉडी शुड बी प्रोजेक्टेड, ह्याला मी अंडरलाईन करतो आणि तुम्ही लक्ष ठेवून थोडंसं इथं वाचायचं. प्रोजेक्टेड म्हटल्यानंतर एक फॉर्म्युला घ्यायचा आहे आपल्याला. द सरफेस ऑफ द अर्थ सच दॅट इट रिचेस ए मॅक्सिमम हाईट इक्वल टू 5 टाइम्स. म्हणजे आपल्याला जे दिलेलं आहे गिव्हनमध्ये काय दिलेलं आहे, H इज इक्वल टू 5 टाइम्स रेडियस ऑफ द अर्थ. हां, तर आता आपल्याला काढायचं आहे काय, व्हेलॉसिटी काढायची आहे, V बरोबर काढायचं आहे. तर बेटा असं प्रोजेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड, त्यासाठी थोडा हा टिपिकल प्रॉब्लेम आहे, याला मी इथं स्टार करून ठेवतो. पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा, एक्झामला विचारण्यासारखा हा न्यूमरिकल आहे. तर प्रोजेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड म्हटलं तर H डिवायडेड बाय R इज इक्वल टू U² डिवायडेड बाय VE² मायनस U². VE² मायनस U². राईट. हां, पहा तर Hच्या ठिकाणी काय ठेवा, 5 टाइम्स R डिवाइड बाय R इज इक्वल टू U² डिवायडेड बाय VE² मायनस U². हे R कॅन्सल. आता पुढे 5 VE² मायनस 5 U² इज इक्वल टू U² आणि मग 5 VE² इज इक्वल टू 6 U². तर तुम्हाला काढायचं आहे का या प्रॉब्लेममध्ये U² ची किंमत. U² इज इक्वल टू 5/6 VE² आणि U इज इक्वल टू रूटमध्ये 5/6 आणि VE². तर रूटमध्ये 5/6 आणि रूटच्या बाहेर VE, दॅट इज रूट ऑफ 5/6. VE ची किंमत किती आहे बेटा, 2gm अपॉन R. तर आता हे किती आलं, आता हे 2 न इथं कॅन्सल झालं, म्हणजे 5/3 gm डिवायडेड बाय R. U इज इक्वल टू 5/3 कॅपिटल GM अपॉन R. 5/3 कॅपिटल GM अपॉन R. दिस इज द व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी. हा प्रॉब्लेमला एक युनिक सोल्युशन आहे आणि युनिक सोल्युशनमध्ये आपल्याला जे गिवन डाटा दिलेला असतो, एक युनिक स्पेसिफिक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला इथं लक्षात ठेवावा लागेल. प्रोजेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड असं वर्ड असेल तर पटकन ही फॉर्म्युला तुम्हाला इथं आठवला पाहिजे, कारण या फॉर्म्युल्याशिवाय हा प्रॉब्लेम सॉल्व करणं शक्य नाही. म्हणजे दुसरं कुठलंही अल्टरनेटिव्ह याला सोल्युशन नाही. म्हणून काही प्रॉब्लेम जे टिपिकल असतात, युनिक सोल्युशनचे असतात, अनेक प्रॉब्लेमला वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला सॉल्व करता येतं, परंतु काही प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये सोल्युशन ही युनिक असतं. त्याचा फॉर्म्युला योग्य वेळी आठवला तरच तो न्यूमरिकल आपल्याला सॉल्व करता येऊ शकतो. चला आता याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पुढचा सॉल्व करूया. 55 नंबरचा न्यूमरिकल. इफ कॅपिटल M इज द मास ऑफ द अर्थ, R इज इट्स रेडियस and G the universal gravitational constant, then the amount of work that must be done on a body of mass small m so that it completely escape from the gravity of the earth. अर्थच्या सरफेस पासून एखादी बॉडी कुठं टाकायची, त्याला ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर. इफ मास कॅपिटल M इज द मास ऑफ द अर्थ and R capital its radius, assume to a spherical universal gravitational constant capital G, then the amount of work done, the amount of work that must be done on a body
ऑफ मास एम स्मॉल एम सो दॅट इट कॅन एस्केप म्हणजेच बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जीची डेफिनेशन काय? एखादी बॉडी अर्थच्या सरफेस पासून इन्फिनिटी पर्यंत नेण्यासाठी लागलेली एनर्जी म्हणजे तीच विचारलेलं आहे. काय सांगा बाइंडिंग एनर्जी? बाइंडिंग एनर्जी कुठून विचारलेलं आहे सांगा ना. बाइंडिंग एनर्जी सो दॅट इट कम्प्लिटली एस्केप फ्रॉम ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ टू इन्फिनिटी. तर जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन बाइंडिंग एनर्जी कॅपिटल आर. अर्थच्या सरफेसपासून ऑर्बिटमध्ये असेल तर 2r येतं, सरफेसपासून असेल तर r येतं. म्हणून याचा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे किती सिंपल प्रॉब्लेम विचारलेला आहे पण लवकर लक्षात येत नाही. म्हणून हा फॉर्म्युला सुद्धा म्हणजे डेफिनेशन आठवली तर पटकन तुम्हाला रिकॉल करता येऊ शकतं. चला आता पुढे 56 नंबरचा न्यूमरिकल तुम्हाला दिलेला आहे. चला काय दिलं आहे वाचावर. अ बॉडी इज प्रोजेक्टेड vertically upward from the surface of the earth with a velocity equal to half of the escape velocity. म्हणजे u is equal to 1/2 ve, half of the escape velocity. The maximum height attained by the body is, then the maximum height attained by the body is, अ बॉडी इज प्रोजेक्टेड वर्टिकली अपवर्ड. हा शब्द इथं महत्त्वाचा आहे. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं प्रोजेक्टेड वर्टिकली अपवर्ड म्हणलं तर फॉर्म्युला कोणता घ्यायला सांगितलं होता सांगा. h/r इज इक्वल टू u स्क्वेअर डिवायडेड बाय ve स्क्वेअर मायनस u स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्हाला आठवलाच पाहिजे. तर याच्यामध्ये आता बेटा तुम्हाला काय दिलेलं आहे. u बरोबर आहे 1/2 टाइम्स ve स्क्वेअर राईट डिवायडेड बाय ve स्क्वेअर मायनस 1/2 ve स्क्वेअर. चला सॉल्व करावं. ve स्क्वेअर डिवायडेड बाय 4 होल डिवायडेड बाय ve स्क्वेअर मायनस ve स्क्वेअर डिवायडेड बाय 4 and that is equal to here ve square by 4 is equal to 4 ve square minus ve square divided by 4. ये 4 cancel and this is equal to ve square divided by 3 ve square आणि हे कॅन्सल झालं आणि h is equal to r by 3. Therefore, h is equal to r by 3. h is equal to r by 3. हा जो न्यूमरिकल होता तोच अगोदरचा जो आपण प्रॉब्लेम सॉल्व केला होता त्या प्रॉब्लेमचाच ॲप्लिकेशन पुढचा म्हणजे डाटा चेंज करून असा विचारला होता. दॅट इज इक्वल टू r by 3. आलं का लक्षामध्ये. म्हणजे फॉर्म्युला जर प्रोजेक्टेड अंडरलाईन केलेलं लक्षात ठेवा. प्रोजेक्टेड वर्टिकली अपवर्ड हा जो शब्द आलेला इथं तो म्हणला तर h/r इज इक्वल टू u स्क्वेअर डिवायडेड बाय ve स्क्वेअर मायनस u स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण वापरतो बेटा. तर यामध्ये किमती ठेवा आणि सॉल्व केल्यानंतर हाईट इज इक्वल टू 1/3 ऑफ रेडियस. चला पुढे नेक्स्ट 57 नंबरचा न्यूमरिकल. आता एस्केप वेलॉसिटीचे न्यूमरिकल सुरू होतात. एस्केप वेलॉसिटीमध्ये काय ते एस्केप वेलॉसिटी फ्रॉम द अर्थ इज, अर्थपासून एखादी बॉडी एस्केप होत असेल तर ती वेलॉसिटी किती दिलेली आहे आपल्याला 11 किलोमीटर पर सेकंद दिलेली आहे. हाऊ मच 11 किलोमीटर पर सेकंद. The escape velocity from a planet having twice the radius. Planetचा radius r2 is equal to 2 times r1. Twice the radius and twice mean density. Root 2 is equal to 2 times
रोवर. आता हे तर VE2 बरोबर काढा. सांगा बरं बेटा कोणता फॉर्म्युला आहे आपल्याला. आठवा, एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. कोणता फॉर्म्युला आहे तो? दॅट इज VE2 डिवायडेड बाय VE1 इज इक्वल टू R2 बाय R1 इंटू रूटमध्ये ρ2 बाय रोवर. मी फॉर्म्युले लास्टला तुम्हाला डिराईव्ह करून दिलं होतं आणि न्यूमरिकलमध्ये हे फॉर्म्युले अत्यंत महत्त्वाचे आहेत म्हणून हेही तुम्हाला सांगितलं होतं. चला बेटा आता काय काय दिलेलं आहे. ρ2ची किंमत R2ची किंमत 2 टाइम्स R1 डिवाइड बाय R1 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 टाइम्स ρ1 डिवाइड बाय ρ1. हे कॅन्सल झालं. दॅट इज इक्वल टू 2√2. काय आलं? 2√2. आता VE2 इज इक्वल टू 2√2 इंटू VE1 इज इक्वल टू 2√2 इंटू VE1 11 अँड दॅट इज इक्वल टू 22 इंटू √2. किती आलं ते? 22 इंटू √2. आता सांगा मला 22 इंटू √2ची किंमत 1.41. 1.41. चला बॉईज चौक 88ला 8 हातचे 8, 22 आणि 8 30ला 0, हातचे 3, 88 आणि 3 91ला 1, हातचे 9, 22 आणि 9 31. 31.1 किलोमीटर पर सेकंद. डायरेक्टली आपण न्यूमरिकल सॉल्व केला. किमती ठेवा. √2ची किंमत किती येते? √2ची व्हॅल्यू जी असेल ती व्हॅल्यू नेहमी लक्षात ठेवायचं 1.41. आणि मग एस्केप वेलॉसिटी VE2 इज इक्वल टू 31.1 किलोमीटर पर सेकंद. आपल्याला इथं ऑप्शनमध्ये दिलेला आहे 31. नियरली असतात ॲप्रॉक्सिमेटली. तर अशा टाईपचा न्यूमरिकल जो असतो तो एस्केप वेलॉसिटीचा न्यूमरिकल आपण इथं क्लिअर केलेला आहे. चला आता पुढे जो न्यूमरिकल असेल तो कोणता आहे पहा. द एस्केप वेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज VE is equal to 11.2 kilometer per second. If mass and radius of a planet, mass m2 is equal to 4 times m1 and a radius is equal to 2 times r1, then that of the earth. What is the escape velocity from a planet? VE2 बरोबर किती? आलं का बेटा? आता हे फॉर्म्युले प्रत्येक फॉर्म्युल्यावरती एक एक न्यूमरिकल घेत चाललेलं. हे इन टर्म्स ऑफ डेन्सिटी अगोदरचा प्रॉब्लेम होता आणि हा प्रॉब्लेम आहे इन टर्म्स ऑफ मास. सांगा बेटा कोणता फॉर्म्युला आहे? आठवतो तुम्हाला? VE2 डिवायडेड बाय VE1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ m2 बाय m1 इंटू r1 बाय r2. कारण बेसिक फॉर्म्युला काय? VE is equal to square root of 2gm upon r. म्हणजे एस्केप वेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट मास आणि इन्व्हर्सली रेडियस. म्हणजे VE2 इज इक्वल टू m2 बाय m1 इंटू r1 बाय r2. ठेवून टाकूया किमती. m2ची किंमत 4 टाइम्स m1 डिवायडेड बाय m1. r2ची किंमत 2 टाइम्स r1. हे इथं कॅन्सल झालं. दॅट इज इक्वल टू √2. हे 2 नाही येतं 4ला कॅन्सल 2 आला. तर VE2 इज इक्वल टू √2 टाइम्स VE1 इज इक्वल टू √2ची किंमत 1.414 इंटू 11 अँड दॅट इज इक्वल टू 1144ला 4 हातचे 4, 1144ला 4 हातचे 4, 11 4 15ला 5 हातचा 1, 44 45ला 5 हातचे 4, 11 4 15 15.58 नियरली आपण म्हणजे 15.8 या न्यूमरिकलचा रिझल्ट जो आहे दॅट इज इक्वल टू 15.8.
लक्षात येतं किलोमीटर पर. कॅल्क्युलेशन एक्सपेक्टेड जास्त नसतं, फक्त तुम्हाला न्यूमरिकल त्यामध्ये ठेवल्यानंतर फॉर्म्युला योग्य वेळी रिकॉल होतो का नाही ती टेस्ट करायची असते. म्हणून अगोदरचा फॉर्म्युला वेगळा, हा फॉर्म्युला वेगळा, पण एस्केप वेलॉसिटीवरचेच न्यूमरिकल दोन्हीही होते. आणि ते एस्केप वेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ मास अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. तर डायरेक्टली V2/V1 इज इक्वल टू रूट ऑफ M2/M1 इंटू R1/R इंटू R1/R. आता त्यानंतर बेटा पुढचा न्यूमरिकल जो असेल, चला कोणता न्यूमरिकल असेल, 59 नंबर. A body is projected up with a velocity equal to 3/4 of the escape velocity. प्रोजेक्टेड, परत मी शब्द टाकलाय प्रोजेक्टेड म्हणल्यानंतर तोच फॉर्म्युला आपण आत्ता जे सॉल्व केलेला आहे. प्रोजेक्टेड विथ ए वेलॉसिटी u इज इक्वल टू 3/4 ऑफ एस्केप वेलॉसिटी फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. तर देन हाईट बरोबर काढा, हाईट बरोबर काढायची आपल्याला. काय बेटा बेसिक फॉर्म्युला आठवा बरं. आता 2 प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेले आहेत. आता हा तिसरा न्यूमरिकल त्याच्यावरचा आपल्याला सॉल्व करायचा आहे. हां सांगा कोण कशा पद्धतीनं. H अपॉन प्रोजेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड, अंडरलाईन सांगितलं होतं मी त्यावेळेस. प्रोजेक्टेड शब्द असेल तर हा फॉर्म्युला तुम्ही इथं वापरायचा आहे. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे. H अपॉन R इज इक्वल टू U स्क्वेअर डिवायडेड बाय VE स्क्वेअर मायनस U स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू हिअर U स्क्वेअर किती आलं सांगा. 9 डिवाइड बाय 16 VE स्क्वेअर डिवायडेड बाय VE स्क्वेअर मायनस 9 डिवाइड बाय 16 VE स्क्वेअर. हां आता बेटा इथं काय का 9 डिवाइड बाय 16 VE स्क्वेअर, डिनॉमिनेटरमधून 16 कॉमन LCM काढा. 16 VE स्क्वेअर मायनस 9 VE स्क्वेअर डिवायडेड बाय 16. तर आता हे 16 आणि 16 कॅन्सल. काय झालं 9 VE स्क्वेअर डिवायडेड बाय, आता हे 16 मायनस 9 म्हणजे 7 VE स्क्वेअर हे कॅन्सल झालं. आणि H इज इक्वल टू 9/7 R. H इज इक्वल टू 9/7 R. मला का न्यूमरिकल जो असेल म्हणजे एकवेळेस प्रॉब्लेम लक्षात आला तर किमती ठेवल्या ठेवल्या न्यूमरिकल सॉल्व करायचं आहे. या न्यूमरिकलमध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत आपल्याला. जिथं U आहे, इनिशियल वेलॉसिटी U आहे, 3/4 ऑफ एस्केप वेलॉसिटी, आणि हाईट काढायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला रिकॉल करायला पाहिजे होता तो फॉर्म्युला पहिल्यांदा आठवला पाहिजे. आणि तो म्हणजे कोणतं. H अपॉन R इज इक्वल टू U स्क्वेअर डिवायडेड बाय VE स्क्वेअर मायनस U स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्हाला आठवला पाहिजे. आणि मग त्या किमती ठेवायचे आणि साधे सोपे सिम्पल कॅल्क्युलेशन, ज्याला आपण मॅन्युप्युलेशन म्हणतो, साधे सोपे कॅल्क्युलेशन LCM वगैरे काढून हे कॅल्क्युलेशन थोडंसं सिस्टमॅटिक करत गेलात स्टेप वाईज तर तुम्हाला हा प्रॉब्लेम सहज सॉल्व करता येईल. आणि H बरोबर हाईट जे असेल ते ॲटोमॅटिकली 9/7 R येऊ शकते. चला आता पुढचा नेक्स्ट न्यूमरिकल. अ बॉडी वेट 72 न्यूटन ऑन द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसवरती या बॉडीचं वेट आपण घेतलं बेटा किती 72 न्यूटन. अर्थच्या सरफेसवरती बॉडीचं वेट घेतलेलं आहे 72 न्यूटन. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन इट ड्यू टू अर्थ ॲट ए हाईट इक्वल टू H इज इक्वल टू किती इक्वल टू हाफ ऑफ द रेडियस ऑफ अर्थ फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. त्या ठिकाणी याचं वेट W2 बरोबर काढा. W2 इज टू बी डिटरमाइंड. तर आता ते काय फॉर्म्युला आपला W2 डिवायडेड बाय W1 इज इक्वल टू G2/G1
इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू एम इंटू जी आहे. तर मास कॅन्सल होऊन जातं G2 बाय G1 इज इक्वल टू. आता हे काय आर डिवाइड बाय आर प्लस एचचा होल स्क्वेअर. आर डिवायडेड बाय आर प्लस एचचा होल स्क्वेअर. हां पुढे सांगा आर डिवाइड बाय आर प्लस याची किंमत आर बाय 2 याचा स्क्वेअर. चला सॉल्व करावर पुढे आर स्क्वेअर डिवायडेड बाय 3 बाय 2 आर याचा स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर डिवायडेड बाय 9 बाय 4 आर स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 4 बाय 9. आणि मग W2 इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 9 W1. 4 डिवायडेड बाय 9 इंटू W1 72. W1 ची किंमत किती दिलेली आहे? अर्थच्या सरफेसवर ते वेट जे असेल तर ते वेट आपल्याला इथं दिले वेट आहे 72. 9 8 72 आणि 8 चौक 32. याचं जे आन्सर आहे 32 न्यूटन. एक वेळेस फॉर्म्युला रिकॉल आठवला आपल्याला तर न्यूमरिकलची काही सुद्धा अडचण येत नाही. फक्त फॉर्म्युल्यावर ते कॉन्सन्ट्रेशन ठेवा आणि कशा पद्धतीनं किमती ठेवायचं. आता बरेचशे विद्यार्थ्याला वेट इज इक्वल टू ग्रॅव्हिटी कसं आलं? कारण मी तुम्हाला फॉर्म्युला थेरी शिकवत असताना सांगितलं होतं डब्ल्यू इज इक्वल टू एम इंटू जी. बरोबर आहे. मास कॉन्स्टंट आहे बदलत नाही म्हणजे डब्ल्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. डब्ल्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी म्हणजे W2 बाय W1 इज इक्वल टू कॉन्स्टंट G2 बाय G1. आणि हाईट बरोबर सर्टन हाईटवरती ग्रॅव्हिटी काय GH डिवाइड बाय G इज इक्वल टू आर डिवायडेड बाय आर प्लस एचचा होल स्क्वेअर. हा फॉर्म्युला ऑलरेडी आपण लर्न केलेला आहे. चला तर पुढे नेक्स्ट न्यूमरिकल. चला पुढे द वेट ऑफ ए मॅन इन ए लिफ्ट मुव्हिंग अपवर्ड्स. वेट ऑफ ए मॅन इन ए लिफ्ट मुव्हिंग अपवर्ड्स विथ अन ॲक्सलरेशन. किती ॲक्सलरेशन आहे बेटे? 600 न्यूटन. त्या व्यक्तीचं वजन जे असेल वेट ऑफ ए मॅन इन ए लिफ्ट मुव्हिंग अपवर्ड्स वर जात असेल लिफ्ट त्यावेळेस त्याचं वजन W1 इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट G प्लस ए इज इक्वल टू 600 न्यूटन. वर जात असेल अपवर्ड डायरेक्शनला तर आपल्याला G प्लस ए. आणि when लिफ्ट मूव्स डाऊनवर्ड डायरेक्शन असेल तर ते W2 इज इक्वल टू एम इंटू G मायनस ए इज इक्वल टू किती 360 न्यूटन दिलेलं आहे. द रिअल वेट काढायचं आहे. रिअल वेट W इज इक्वल टू एम इंटू जी. तर ते आपल्याला आता काय काढावं लागेल बेटा? या दोघांचा रेशो घेतला. आता हे जर इक्वेशन तुम्ही घेतला W2 बाय W1 जर घेतला तर काय येतं सांगा मला? W1 बाय W2 इज इक्वल टू G प्लस ए डिवाइड बाय G मायनस ए इज इक्वल टू 600 डिवायडेड बाय 360. 360. हां आता याच्यावरून आपल्याला काय काढता येईल? मास आपल्याला काढून घ्यावा लागेल ना. ग्रॅव्हिटी काढल्यानंतर मास येतं. चला तुम्ही जर क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलात काय येतं? 360 याला आपण सिम्प्लिफाय करूया. हे 2 झिरो कॅन्सल. 6 10 60 6 6 36 इज इक्वल टू 5/3 इज इक्वल टू 5/3. हां 3G प्लस 3A इज इक्वल टू 5G मायनस 5A. 8A हे 5 इकडे आल्यानंतर 8 आणि हे 2G. तर A इज इक्वल टू
2 डिवाइड बाय 8g इज इक्वल टू 1/4g. ए ची किंमत 1/4g. आता बेटा तुम्हाला कोणते पहिले किंवा दुसरे इक्वेशन नाही ठेवा, मास काढायचं आहे ना. तर m इज इक्वल टू W1 डिवाइड बाय g प्लस a. W1 600 डिवाइड बाय g प्लस 1/4g. g प्लस 1/4g किती आलं सांगा मला आता. m बरोबर आहे 4 वर गेलं, एलसीएम काढा, वर गेलं 4, मग किती आलं हे 4g प्लस g म्हणजे 5. आता m तुम्हाला माहित आहे, तर वेट W इज इक्वल टू m इंटू g. चला m 600 इंटू 4 डिवायडेड बाय 5g इंटू g. हे g कॅन्सल. तर किती आलं हे 12 120 12 चौक 48 480 न्यूटन इज द वेट. कॅल्क्युलेशन सोपे आहेत. मला वाटतं 11th मध्ये सुद्धा अशा टाईपचे काही न्यूमरिकल आपण लर्न केलेले. कोणत्या टॉपिकमध्ये आठवत असेल तर पहा, फोर्स नावाचा टॉपिक आपण घेतला होता. त्या टॉपिकमध्ये असे न्यूमरिकल्स आपण लर्न केलेले. म्हणजे W1 बॉडी वर लिफ्ट जात असेल तर g प्लस a, आणि खाली येत असेल तर g मायनस a. वर जात असेल तर g प्लस a आणि खाली येत असेल तर g मायनस a. हे न्यूमरिकल सॉल्व करायचं आणि मॅथमॅटिकल सिम्पल मॅथमॅटिकल मॅनिप्युलेशन करायचे आणि मग सॉल्व करायचं. W इज इक्वल टू m इंटू g. W इज इक्वल टू m इंटू g. किंवा आणखीन एक दुसऱ्या पद्धतीने सॉल्व करता येते. कसं, mg प्लस ma इज इक्वल टू 600, mg मायनस ma इज इक्वल टू 360. या दोघांचं सबट्रॅक्शन करा म्हणजे कॅन्सल काय होतं, ma कॅन्सल होतं, 2mg येतं. 2mg ची किंमत उलट सोपं होतं. अल्टरनेटिव्ह मेथड परत सांगू मी तुम्हाला. आता या इक्वेशनमध्ये mg m न मल्टिप्लाय केलं इथं काय आलं पहा, m इंटू g प्लस m इंटू a इज इक्वल टू 600. नंतर m इंटू g मायनस m इंटू a इज इक्वल टू 360. राईट. या दोघांची बेरीज केली, ही कॅन्सल होऊन जातं. 2mg इज इक्वल टू किती आलं आहे 96g आणि mg इज इक्वल टू 960 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 480 घ्या अल्टरनेटिव्ह. म्हणजे याही पद्धतीने सॉल्व करा किंवा शॉर्टकट मेथडने सॉल्व करा. जी मेथड आपल्याला सोपी वाटते त्या मेथडनं न्यूमरिकल आपण सॉल्व करायचे, कमी वेळेमध्ये रिझल्ट करेक्ट. राईट. आता त्यानंतर बेटा पुढे 62 नंबरचा न्यूमरिकल. 2 सॅटेलाइट्स आर मुव्हिंग ॲट हाइट्स h1 is equal to r and h2 is equal to 5 times r above the surface of earth of radius r. The ratio of their velocities, a ratio of their velocities, हाईट तुम्हाला दिलेली आहे आणि काढायचं आहे काय, रेशो ऑफ देअर वेलॉसिटीज. चला Vc1 अपॉन Vc2 इज इक्वल टू रूट ऑफ R2 बाय R1 इज इक्वल टू रूट ऑफ, चला R प्लस H2 डिवाइड बाय R प्लस H2 इज इक्वल टू R प्लस H2 ची किंमत 5R डिवाइडेड बाय R प्लस R. तर Vc1 डिवाइड बाय Vc2 is equal to 6 times R divided by 2R, that is equal to here 3s to 1 root 3s to 1. Vc1 upon Vc2 is equal to root 3s to 1 root 3s to 1. चला नेक्स्ट. नेक्स्ट आता 63 नंबरचा न्यूमरिकल्स आपल्याला सॉल्व करायचा आहे.
चला वाचून घ्या बरं. 63 नंबरचा न्यूमरिकल्स काय आहे? द क्रिटिकल स्पीड ऑफ ए सॅटेलाइट ऑफ मास 500 m इज इक्वल टू 500 kg आणि याची स्पीड v इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड. व्हॉट इज द क्रिटिकल स्पीड ऑफ द सॅटेलाइट ऑफ मास? हे m1 असेल, हे m2 1000 kg मूविंग इन द सेम ऑर्बिट. हे v1, हे v2. ऑर्बिट सारखा असेल तर मासवरती डिपेंडन्सी आहे का? नाही, म्हणजे सेमच असलं पाहिजे. रिझल्ट या न्यूमरिकलचा जो असला पाहिजे तो सारखाच असला पाहिजे, 20 मीटर पर सेकंड. मग इथं तर ऑप्शनमध्ये 20 दिलंच नाही, पण किलोमीटरमध्ये दिलेलं आहे. किलोमीटरचा विचार करा बेटा. म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी तर नोटमध्ये लिहा. क्रिटिकल वेलॉसिटी इज independent of mass. तर Vc2 is equal to 20 meter per second is equal to 20 into 18 divided by 5. 5 चौक 20, 18 चौक 72 किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवरमध्ये रिझल्ट दिलेला आहे. तर मीटर पर सेकंडचे किलोमीटर पर आवर करायचं असेल तर 18 डिवाइड बाय 5 त्याला मल्टिप्लाय करायचं. कितीनं? 18 डिवायडेड बाय 5 मल्टिप्लाय करायचं. म्हणजे रिझल्ट आपल्याला ॲटोमॅटिकली किलोमीटर इंडिपेंडंटच आहे. म्हणून एखादा प्रॉब्लेम असं थोडं फिरवून विचारलं तर मात्र तुम्ही तिथं लक्ष द्यायचं किंवा युनिट काय, युनिटकडे लक्ष ठेवायचं, म्हणजे सहज तुमच्या लक्षात येऊन जाईल. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम 64 नंबरचा न्यूमरिकल्स. द डिस्टन्सेस ऑफ 2 प्लॅनेट्स A and B फ्रॉम द सन आर R1 is equal to 10 raised to 12 meter and R2 is equal to 10 to the power 11 meter and their periodic times TA and TB respectively. If their orbits are assumed to be circular, then the ratio of their periodic times TA upon TB बरोबर how much? आता इथे RA आणि याला RB आपण असं सांगा. काय फॉर्म्युला? केप्लर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशनवरचा हा न्यूमरिकल्स आहे. तर तुम्हाला फॉर्म्युला मी दिलेला डायरेक्ट आठवायचा. TA डिवायडेड बाय TB इज इक्वल टू RA डिवाइड बाय RB रेज टू 3/2. RA डिवाइड बाय RB रेज टू 3/2. TA upon TB is equal to RA divided by RB raised to 3/2. Select RA 10 to the power 12 divided by 10 to the power 11 raised to 3/2 is equal to 10 raised to 3/2. आता 10 चा क्यूब आणि त्याचा स्क्वेअर रूट घेतला 1000 चा स्क्वेअर रूट भेटा. 100 इंटू 10 करा. 100चा स्क्वेअर रूट 10 रूट 10 म्हणजेच रेशो किती आला? TA अपॉन TB इज इक्वल टू 10 रूट 10 इज इक्वल टू किती आलं? 10 रूट 10 विल बी द रिझल्ट ऑफ दिस प्रॉब्लेम. हे लक्षात इथं आलं ना. 10चा क्यूब 10चा पॉवर 3 म्हणजे 1000 त्याचा स्क्वेअर रूट बाय 2 म्हणजे स्क्वेअर रूट किती येतो त्याचा स्क्वेअर रूट? 1000चा स्क्वेअर रूटला आपण 100 इंटू 10 लिहितो. 100चा स्क्वेअर रूट किती आला? 100 स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं तर 10 आणि रूटमध्ये 10 अँड सो देअरफॉर हिअर दॅट इज 10 रूट 10
TA upon TB. TA upon TB is equal to 10 root 10.